तुळशी माळ ही श्वासांची तुटे धाव विठ्ठला, जीव झाला कासा विसरूप दाव विठ्ठला. तुळशी माळ ही श्वासांची तुटे धाव विठ्ठला, जीव झाला कासा विसरूप दाव विठ्ठला. तुळशी माळ ही श्वासांची तुटे धाव विठ्ठला. कारावास सोसला रातंदिस, तुझा मानून या कौल नाही ओलांडलीयस. हो घरातच कारावास सोसला रातंदिस, तुझा मानून या कौल नाही ओलांडलीयस. तुझ्या नावा वीण नसे काही ठाव विठ्ठला, जीव झाला कासा विसरूप दाव विठ्ठला. पांडुरंगा विठ्ठला माया बापा विठ्ठला, पांडुरंगा विठ्ठला माया बापा विठ्ठला.
रूप पाहता
भक्त समागमे सर्व भावे हरी सर्व कामे करीन सांगता साठविला रहे हृदय संपुष्टे बाहेर धाकुटी मूर्ती उभा मागण्याची आशा मागण्याची आशा पाहे मुखाकडे चिंतिल्या रोकडे मनोरथ साठविला रहे हृदया संपुष्टी बाहेर धाकुटी मूर्ती उभा तुका म्हणे जीव भाव देवा पायी ठेवून ते कायन मागती साठविला रहे हृदय संपुष्टी बाहेर धाकुटी मूर्ती उभा ओम नमोजी अध्याय वेद प्रतिपध्याय जय जय स्वत विद्यात्मा रूपा देवा तुझी गणेशु सकल मती प्रकाशु म्हणे निवृत्ती दासू अवधारी रोजी महायोग पीठे तटे भीमरत्यम वरम पुंडरीकाय धातुं मुनिन्द्रं स्वभागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं पांडुरंगाकरू प्रथम रमण पांडुरंगाकरू प्रथम रमण पांडुरंगाकरू प्रथम रमण पांडुरंगाकरू प्रथम रमण पांडुरंगाकरू प्रथम Bye.
जगद्गुरु तुकोबारा यांचा 4 चरणाचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा की असे, गेले अनेक वर्षापासून सालाबाद प्रमाणे याही वर्षी आपल्या काळुस्ते गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताहाचा कार्यक्रम चालू आहे. आज ही माझी 5व्या दिवसाची कीर्तन वृत्ती सेवा. आजचे सेवेकरी मंडळी व अन्नदाते अमृत पाटलाचा वाडा यांचेही मी आभार मानते. बघा, माझ्यापर्यंत कीर्तन येण्याचं म्हणजे ज्यांच्या संपर्कातून मला कीर्तन आलं असे असणारे तुम्ही, आमचा पण अमृत पाटलाचा वाडा व तसेच तुम्हा समस्त गावकरी मंडळीकडून मला हे निमंत्रण आहे समजा. म्हणून तुमच्या सर्वांच्या वतीने मी इथं कीर्तनाला उपस्थित आहे. विठ्ठल बघा, हाताला काळी पळच वाजवाय सांगाय. वाजवा ना काळी, किती गोड वाजव. वाजवा वाजवा, अहो टाळी वाजवा. किती छान प्रकारे ते गायन करत आहेत. तुम्ही नुसतं टाळी वाजवलं तरी बस. फक्त त्यांनी एखादी चाल मांडली ना तर तुम्ही टाळी वाजवण्याचं काम करत जा. विठ्ठल भक्त समागमे सर्व भावे हरी सर्व कामे करीन सांगता. जो भगवंताची मनोभावे सेवा करतो त्याचं देव कुठल्याही प्रकारे त्याला कुठल्याही प्रकारचं काम असो तो न सांगता करतो व सर्व भावे त्याच्या सोबत राहतो. भक्त समागमे सर्व भावे हरी सर्व कामे करीन सांगता. साठविला हे हृदय संपुष्टी, तो हृदयामध्ये साठवला पाहिजे. बाहेर कुटी मरती उभा. मागण्याची असं आपण जेव्हा भगवंताची भक्ती करतो तेव्हा आपल्याला तो भगवान पांडुरंग परमात्मा आपल्याला म्हणतो की तुला काय पाहिजे. मागण्याची आस पाहे मुखाकडे चिंतिल्याकडे मनोरथ. ते संत म्हणतात तेव्हा मला काही नको. तुका म्हणे जीव भाव देवा पायी ठेवून ते काय ना मागती. विठ्ठल महिला संतांमध्ये एक आगळी वेगळी असा तिला मोठा अधिकार मिळवलेला आमच्या श्री संत जनाबाई यांची भक्ती पाहायला गेल्यावर बघा, आजकाल आपल्या बायांना दळण कोणी दळून देत. आज आपल्या जनाबाईला गिरणीवाला सुद्धा दळण दळून देत. माझ्या संत जनाबाईला मात्र जगाचा चालक मालक पांडुरंग परमात्मा दळण करण्यासाठी येत असत. एवढंच नाही तर बघा, असे कित्येक कामे आहेत की ते तिला मदत करण्यासाठी माझा भगवान पांडुरंग परमात्मा येत होता. एक दिवशी काय झालं, जनाबाई गवऱ्या वेचायला गेल्या होत्या. 4-5 बाया मिळून गवऱ्या वेचायला गेल्या होत्या. गवऱ्या वेचता वेचता माझ्या जनाबाईच्या गवऱ्या जास्त दिसत होत्या. कारण का माझ्या जनाबाईला स्वतः पांडुरंग परमात्मा गवऱ्या वेचू लागले होते व त्या बाया एक एकट्या येत होत्या. गवऱ्या त्या वेचत होत्या व त्यांचं जोरदार भांडण सुरू झालं. त्यांचं भांडण सुरू झालं. मग तिथे रस्त्याने कबीर महाराज चालले होते. ते भांडण सोडवण्याची जबाबदारी माझ्या कबीर महाराजांवर आली. बघा, भांडण भावाचं गावागावाचं असल्यावर सोडवता येतो. कबीर महाराजांना वाटला ते गवऱ्यांवरून भांडण नक्की, हे भांडण कशावरून आहे. कबीर महाराज म्हणतात हे भांडण कशावरून आहे. त्या बाया म्हणतात गवऱ्यांवरून आमचं भांडण चालू आहे. गवऱ्यांवरून भांडण चालले तर कबीर महाराज म्हणतात जनाबाई तू गवऱ्या चोरल्या का. जनाबाई म्हणतात मी गवऱ्या चोरल्या नाही. ज्या माझ्या गवऱ्या आहेत त्याच्यातून विठ्ठल विठ्ठल असा ध्वनी आणि ज्या बायांच्या आहेत त्यांच्यातून ध्वनी येणार. लागल्या का जनीच्या गवऱ्या बोलू. विठ्ठल विठ्ठल जनीच्या गवऱ्या बोलू लागल्या. एवढंच काम नाही तर सर्व कामात मदत येत असत. कधी दळण दळण्याकरता पहाटे 2-2:30 वाजता सुमारे माझ्या जनाबाई उठायच्या. कधी त्यांना जाग नाही आली तर माझा पांडुरंग परमात्मा स्वतः विटेवरचा मालक तिला उठवण्याकरता येत असत.
बघा जनाबाईला उठवावं, तिचे केस सावरावे. जनाबाई निमित्त फक्त जात्याजवळ बसा आणि सगळं जाता ओढण्याचं काम करतो. कारण का मी तुझंच जात ओढत नाही. विश्वाची तू फिरवी जाते ते रूप तुझे आगळे. जात्याच्या मुखी घालीचे मोत्याचे दाणे. जात्याच्या मुखी घालीते मोत्याचे दाणे. तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही उणे. विठ्ठला तुझ्या कृपेने मला कधी काही ऊन भासल असं कधी वाटलं नाही. बघा दळण करण्याकरता माझा पांडुरंग परमात्मा जनाबाईला दळण करण्यासाठी येत असत. दळण करण्यासाठी आल्यावर जनाबाईचे केस विस्कळ. उठा जनाबाई, या जात्याजवळ बसा. पांडुरंग परमात्मा धान्याचं पोतं घ्यायचं व दळण दळायचे. आणि कधीही काळी बघा, कधी काळी जर माझ्या देवाला यायला उशीर झाला तर माझी जनाबाई म्हणायची, ये गये 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 ग विठाबाई माझे मंडळीचे आई. ये गये 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 ग विठाबाई माझे मंडळीचे आई. हे गये 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 ग विठाबाई माझे मंडळीचे आई. हे गये 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 ग विठाबाई माझे मंडळीचे आई. बघा इतका गोड आणि मोठा अधिकार तिने तिच्या भक्तीने मिळवला होता. ये गय 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 ग विठाबाई माझे पंढरीचे आई. भीमानी चंद्रभागा तुझ्या चरणाची गंगा. ये ग विठाबाई. माझ्या जनाबाईने आवाज द्यावा. माझा पांडुरंग परमात्मा जर कधी आला नाही तर विटेवरून उडी टाकून लगेच माझ्या जनाबाईच्या घरी दळण करण्यासाठी येत असत. विठाला दळण करण्यासाठी येत असत. इतका बघा ती इतकी देवाची भक्ती करायची, इतकी भक्ती करायच्या त्या की बघा देवाला सुद्धा वाटतं ना आपल्या सोबत राहून. वाटतं ना, परंतु कारण का देवाला वाटतं, परंतु त्यासाठी आपली भक्ती कशी असावी लागते. विठ्ठल त्यासाठी आपली भक्ती तशी असावी लागते. आपलं कसं आहे माहितीये का, आपल्या मनात नाही भावना आपण म्हणतो देवा मला मनी नाजी भाव मनी देवा मला पाव. मनी नाजी भाव मनी देवा मला पाव. देव अजान पावायचा नाही देव अजान पावायचा नाही 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 नाही. देव बाबा बाबाले मला नाही देव माझे बाबा बाबाले मला नाही हे मनी नाजी भाव मनी देवा मला पाव. महिला मंडळ बरोबर ना, सगळ्यांनाच म्हणते हा नुसतं महिलांनाच नाही. मनी नाही भाव, आपल्या मनात नाही भावना आपण म्हणतो देवा मला. कुठं देवाला जर आपण फिरायला गेलो काय नेतो देवाला? 20 रुपयाचा नारळ आणि 10 रुपयाची फुले. आणि देवाकडे किती मागतो बरं? येतं का 20 रुपयात देईल का कोणी एवढं तुम्हाला?
त्यासाठी आपली भक्ती तेवढी असावी लागते श्रेष्ठ विठ्ठल. भक्ती कशी असावी लागते आणि ती भक्ती माझ्या जनाबाईंनी केली होती. बघा देवाला सुद्धा वाटतं ना आपल्या सोबत राहू. माझी जनाबाई ज्या वेळेला बघा जनाबाईच नाही अजून गोरोबा काका अनेक संतांचं काम माझ्या देवाने केलं आहे. जनाबाई बघा जनाबाईचा इतका मोठा अधिकार होता. कधी काही देवाचं खटकलं तर जनाबाईला कान पकडून सुद्धा देवाचं कान पकडून सुद्धा विचारण्याची हे होती. जाब विचारायला देवाला ती जाब विचारत असत. देवा तुझं काही चुकलं तर मी तुला सांभाळून घेणार कारण का चुकत असेल तर सांगायला पाहिजे ना. जनाबाई म्हणायच्या धुंद झाला तुझा दरबार झाला तुझा दरबार मिळवला होता. काही देवाचं जर काही चुकत असेल तर माझ्या जनाबाई म्हणायच्या तुझा झाला तुझा दरबार झाला तुझा दरबार. एवढंच नाही तर बघा अजून माझ्या चोखोबारायांची पत्नी जेव्हा बाळपणासाठी होती त्या वेळेला बघा वारीत चालले होते. जेव्हा ते वारीत निघाले मात्र चोखोबांची पत्नी त्यांना अशी म्हणत होती का नका जाऊ आताच्या महिलांसारखं नाही बरं का. त्या म्हणत होत्या जायचंय ना. आणि चोखोबाराई त्या ठिकाणी पंढरपूरला वारीसाठी निघाले मात्र विटेवरच्या मालकाला घाम कुठला कारण का बघा विटेवरच्या मालकाला वाटलं आता हा तर वारीला येतोय आणि मग घरी कोण आहे. घरी चोखोबारायांच्या पत्नी जवळ कोण आहे. बघा चोखोबारायांची पत्नी म्हणते जाता जाता तेवढं मला निरोप सांगून द्या तुमच्या बहिणीला तेवढा निरोप सांगून द्या. आणि हे इतकं त्या वारीत गेलं इतकं ते त्या भजनात रमून गेलं सारखं आपलं रामकृष्ण हरी सारखं आपलं
चाललेलं आणि त्याला त्याच्या वारीत गेला त्याला ते ध्यानच राहिलं नाही. पांडुरंग परमात्म्याला वाटलं आता याच्या तर ध्यानात राहिलं नाही, हा तर भजन म्हणत आला. मग काय करायचं बघा, चोखोबाची बहीण झाला आनंद, चोखोबाची बहीण झाला. बघा चोखोबाची बहिणीचं रूप धारण करून माझ्या चोखोबरायांच्या घरी गेले व महिनाभर म्हणजे जेवढे वारी दिवस गेले तितके दिवस माझ्या पांडुरंग परमात्म्यांनी चोखोबरायांच्या पत्नीची सेवा केली. वारीवरून परत आले बघा, वारी संपली, वारीवरून परत येताना आपले चोखोबराई निघाले. चोखोबाची बहीण झाला वैली बुगडा